उषाजार नाशिकमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। साधी सोपी आज आपण एकदम रेसिपी बघणार आहोत, जे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होऊन स्नॅक्स म्हणून आपण खाऊ शकतो, अगदी जेवताना तोंडी देखील लावू शकतो। समोर तुम्हाला दिसत असेल पकोडे आज आपण बनवत आहोत व आपल्या रेसिपीमध्ये पकोडे असणारे पण जरा वेगळ्या पद्धतीने। तर हे झाड बऱ्याच जणांना ओळखू आलेलं असणार। याच झाडाला अजवाईनचं झाड असं बोललं जातं। याची जी पानं असतात ती थोडी जाडसर असतात। जेवणासाठी जेवण जर होत नसेल तर पचनासाठी हे झाड अतिशय उपयुक्त आहे। अगदी ओव्यासारखा वास या पानांचा येत असतो। माझ्या किचन गार्डनमध्ये ही झाडं मी लावलेली आहेत मस्त। आपण त्याची पानं छान स्वच्छ मी तोडून घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। मध्यम ते मोठ्या आकाराची अशी पानं मी मस्त खुडून घेतली आहेत, धुवून घेतलेली आहेत। आज आपण याचे पकोडे बनवणार आहोत। या पानांमुळे मैत्रिणींनो अपचन होत नाही, पोटात जर गॅस होत असेल तर तो होत नाही, तोंडातला जो दुर्गंध वास असतो तो येत नाही। भरपूर असे गुणधर्म असलेले हे अजवाईनचं झाड आपल्या किचन गार्डनमध्ये नक्कीच असावं। जर तुम्ही कुंडीतमध्ये लावलं तरीही ते होईल अगदी व्यवस्थित। आणि जर दररोज जर अपचन ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही याचं एक पान तोडून अगदी दिवसातनं 1-2 पानं जर खाल्ली तर तुम्हाला ॲसिडिटीचा कसलाही त्रास होणार नाही। तर आज आपण याच पानांची छान भजी करणार आहोत। बऱ्याच वेळा भजी खाल्ल्यानंतर गॅस किंवा पोटात दुखणं किंवा पचन होत नाही, परंतु ह्या भजी खाल्ल्यामुळे अजिबात त्रास होणार नाही। रेसिपीला सुरुवात करूया। भजी बनवण्यासाठीच नेहमीप्रमाणे आपण 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलं आहे। त्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा नाही, कारण आपण ओव्याचीच म्हणजे अजवाईनच्याच झाडाची पानं वापरतो, त्यामुळे ओवा वापरण्याची गरज नाही। इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। अर्धा चमचा मी इथे धने पावडर घालून घेतलेली आहे। आपल्याला लाल तिखटही आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे। यामध्ये अगदी थोडीशी आपण हळद देखील घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। अर्धा ते 1 चमचा यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत। अगदी थोडीशी मी इथे जिरे पावडर देखील वापरलेली आहे। थोडासा लसूण मी छान खलबत्त्यात मस्त कुटून घेतला आहे आणि तो देखील यामध्ये टाकलेला आहे। तीळ टाकल्यामुळे आपली या भज्यांची म्हणजे याच पकोड्यांची चव एक नंबर येते। तुम्ही भजी करताना तीळ वापरा, फार छान लागेल। व सगळ्यात सिक्रेट म्हणजे क्रिस्पी होण्यासाठी आपण यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा तांदळाचं पीठ। मस्त अशी वरून चिरलेली छान कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला घट्टसर असं आपल्याला याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आपण जसं बेसिकली भजी करण्यासाठी थोडंसं पातळ असं मिश्रण ठेवतो, तर इतकं पातळ आपल्याला अजिबात ठेवायचं नाही, कारण आपण जितकं बेसन पीठ पातळ किंवा हे मिश्रण पातळ ठेवू तितकं आपल्या भजींमध्ये तेल म्हणजे शोषलं जाईल। त्यामुळे होता येईल तितकं थोडंसं कोरडं असं मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे। जास्त घट्ट नाही किंवा खूपच जास्त पातळ देखील नाही, असं आपल्याला मध्यम ते थोडंसं तुम्ही या व्हिडिओ बघितल्यानुसार तुम्हाला समजेल की किती आपल्याला पातळ या मिश्रणाची कंसिस्टन्सी ठेवायची आहे। आपण इनो, सोडा अजिबात यामध्ये वापरणार नाहीत। भजी बनवताना आपल्याला बऱ्याच वेळा सोडा वापरला जातो। सोड्यामुळे भजी फुलली जातात छान, परंतु न सोडा टाकताच आपण आज ही भजी बनवणार आहोत। आता हे मिश्रण आपण मस्तपैकी 10 मिनिट छान भिजू देणार आहोत। यामध्ये आपल्याला गरम तेलही घालायचं नाही व यामध्ये आपण खाण्याचा सोडा देखील वापरणार आहोत। तरीही तुम्ही पुढे बघणारच आहात आपली भजी किती जास्त फुललेली आहेत, किती छान अशी कुरकुरीत झालेली आहेत। मस्त आपण पीठ मिक्स करून घेतलं आहे। आता 10 मिनिटांनंतर आपण याची भजी बनवूया। 10 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता भरपूर घट्टसर असं पीठ मी याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे। आता आपण ही जी पानं आहेत ती मस्त या मिश्रणात टाकून घेऊया व त्या पानांना दोन्ही बाजूने आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। एका गॅसवरती मी थोडंसं तेल कढईमध्ये तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्याला मोठ्या ते मीडियम आचेवर आपल्याला ही भजी छान मस्त तळून घ्यायची आहेत। याच पद्धतीने आता सर्वच पानांना मी मस्त खालून व वरच्या बाजूला मस्त बेसन पीठ लावून घेणार आहे। ही भजी खायला अप्रतिम लागतात आणि सर्वात महत्त्वाचं या पानांची जी टेस्ट आहे ती पूर्ण ओव्यासारखी लागते, पचन होतं। यामुळे आपल्याला पोटाचे जेही आजार जसं ॲसिडिटी झालं, पोट साफ होत नसेल, त्यानंतर तोंडाचा दुर्गंध वास येत असेल, अपचन होत असेल, तर अशा भरपूर अशा समस्या या झाडातून कमी या पानांतून आपल्याला जेही घटक मिळणार आहेत आपल्या शरीरासाठी, त्याने ते प्रमाण कमी होणार आहे। त्यामुळे या पानांची तुम्ही आवर्जून भजी खा किंवा अगदी भाजीमध्ये तुम्ही कापून जरी टाकलं तरीही याची टेस्ट मात्र खूप अप्रतिम लागते। मस्त आता आपण तेल छान गरम करून घेतलं आहे। आता आपण यामध्ये ही पानं सोडून घेणार आहोत।
तुम्ही बघू शकता मी कुठेच इथे सोड्याचा वापर केला नाही, परंतु तुम्ही आता 1-2 मिनिटात बघणार आहात की भजी किती जास्त मस्त फुललेली आहे. कारण आपण बेसन पीठ जे 10 मिनिटं रेस्ट करून घेतलं म्हणजे भिजवून घेतलं आहे ना, त्यामुळेच आपली भजी छान मस्त फुलली जाणार आहे. कढईत जितकी मावतील तितकी आपण पानं मस्त सोडून घेतलेली आहेत व मध्यम ते मोठ्या आचेवर मस्त आपण ही खरपूस अशी भजी तळून घेणार आहोत. तुम्ही अगदी कोणत्याही भाजीसोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही भजी खाऊ शकतात, करू शकतात. चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते. त्यामुळे जास्त झंझट वगैरे करण्याची अजिबात नाही की कांदा कापा, बटाटा कापा, ते मिक्स करा. असं काहीच आपल्याला करायचं नाही. चालू पटकन कमी वेळेत आपण हा एक पदार्थ मस्त करू शकतो. तुम्हाला भजीच्या आकारावरून कळत असेल की भजी छान मस्त फुलली आहेत, खूप छान अशी. आणि सर्वात महत्त्वाचं तांदळाचं पीठ वापरल्यामुळे छान कुरकुरीत देखील होतात आणि टेस्ट तर एकच नंबर आलेली होती. लसूण कुटून टाकल्यामुळे भजींना जी टेस्ट येते ती अप्रतिम येते. या पद्धतीने तुम्ही सर्व भजी आपण मस्त करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. एकदा चॅनलला नक्की भेट द्यावं. बाकीचेही व्हिडिओ पूर्ण बघा. सध्या तुमच्या वॉच टाईमची मला गरज आहे. मस्त आता ही बाकीची ही भजी छान मस्त तेलात तळून घेणार आहोत. याप्रमाणे मी सर्वच जी पानं तोडून आणलेली आहेत ते 2 चमचे बेसन पीठ व 1 चमचा तांदळाचं पीठ यामध्ये मस्त 1 प्लेट अशी भजी मस्त तयार झालेली म्हणजे होतील आता. मस्त आपण तयार करून घेणार आहोत. याच पद्धतीने सर्व भजी आपण छान तळून घेणार आहोत. तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. अगदी हिरवी मिरची मस्त तळून त्याच्यासोबत देखील खाऊ शकतात. परंतु कसलाही सोडा आपण यात वापरलेला नाही, गरम तेल देखील आपण पिठात टाकलेलं नाही. तरीही भजी मात्र मस्त फुललेली आहे, खूपच अप्रतिम अशी. एकदा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि अशी जी औषधी गुणधर्मांची जी ही वनस्पती असतात किंवा छोटी छोटी रोपटे असतात ती आपल्या कुंड्यांमध्ये किंवा आपल्या किचन गार्डनमध्ये असावीत. ती कधीही पण आपल्याला उपयोगी पडतात. आणि हे अजवाईंचं झाड अगदी याची फांदी जरी तोडून आपण कुंडीमध्ये किंवा खाली जमिनीत लावली तर ती अगदी पटकन 1-2 दिवसात जीव धरली जाते ती फांदी व छान मस्त मोठं झाड देखील तयार होतं त्याचं. तर बघू शकता मस्त आपली पकोडी छान तयार झालेली आहेत. या पद्धतीने सर्वच पानांची छान मस्त फुललेली पकोडी आपली तुम्ही बघू शकता तयार झालेली आहेत. टेस्टी कुरकुरीत अशी मस्त रेसिपी आपली फुल अँड फायनल मस्त तयार आहेत. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. एकदा ही रेसिपी घरी बनवून बघा. ते झाड जर तुम्हाला कुठे दिसलं तर त्याची फांदी आपल्या कुंडीमध्ये नक्कीच लावा, कारण त्यापासून भरपूर असे गुणधर्म आहेत व आपल्या शरीरासाठी ते आवश्यक देखील आहेत. भेटूया नवीन टिप्स व नवीन रेसिपीसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.